साखर कारखान्याच्या बेल्टमध्ये अडकून झाला कामगाराचा मृत्यू. चंदगड तालुक्यातील इकोकेन शुगर्समध्ये घडली घटना. कामगाराच्या वारसांना 24 तासाच्या आत दिली 50 लाख रुपये तातडीने नुकसान भरपाई. ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या आंदोलनाला यश. चंदगड तालुक्यातील इकोक्रेन शुगर्समध्ये बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. नामदेव गुरव असं त्याचं नाव असून कर्नाटकमधील खानापूर तालुक्यातल्या गोल्याळी गावचे ते रहिवासी होते. सोमवारी रात्री ही घटना घडली. मात्र या अपघाताला कारखाना प्रशासनाला जबाबदार धरून ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली. यावेळी मृत कामगाराचा मृतदेह देखील कारखाना कार्यस्थळावर ठेवण्यात आला आणि नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय त्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी मळवीकर यांच्यासोबत तुड्याचे सरपंच विलास सुतार, कोलिकचे माजी सरपंच संभाजी गावडे, शिवाजी गुरव आदींसह सुमारे 100हून अधिक ग्रामस्थांचा जमाव जमला होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत कारखाना प्रशासनाने त्वरित 50 लाख रुपयांचा चेक गुरव यांच्या नातेवाईकांना दिला. युनिट हेड सतीश अनगोळकर, PRO बाबासाहेब देसाई आदींनी आंदोलकांची चर्चा केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून इकोकेनने प्रतिसाद देत मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई तात्काळ दिली असली तरी भविष्यात कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं मळवीकर यांनी यावेळी सांगितलं.